दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। 8 तारखेला निकालानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार। नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीत आजपासून मतदान। दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आमने सामने। दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान केंद्रावर जाऊन मुर्मूंचं मतदान। प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार। सकाळी 11 वाजता मोदी शाही स्नान करणार। 2000 लोक प्रयागराजमधून बेपत्ता। सरकार घटनेचा सीसीटीव्ही का समोर येऊ देत नाही? प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार। सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर। फडणवीसांना तात्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवं, राऊतांचं वक्तव्य। आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। अजित पवारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, मात्र डोळ्याच्या ऑपरेशनमुळे मंत्री धनंजय मुंडे गैरहजर राहणार। उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती। जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही। ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षावर जाणार। परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ असं माझी मुलगी म्हणाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या जिल्ह्यात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो होतो। फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर। महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल शिंदे नागरिकांचे आभार मानणार। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा। सकाळी 6 वाजल्यापासून अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू। संजीवराजे नाईक हे रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू। पुण्याच्या देहूत विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 नगरसेवकांवर कारवाई। निवडणुकीवेळी 3 नगरसेवकांकडून सुनील शेळकेंविरोधात प्रचार। पक्षाच्या बैठकीत कारवाईचा ठराव मंजूर। तत्कालीन कृषी मंत्र्यांचा 350 कोटींचा घोटाळा। अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर आरोप। MAIDC कडून पैसे देऊन टाकल्यावर निविदा काढण्याची प्रक्रिया। पुराव्यानिशी दमानी यांचा आरोप। अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंकडून अंजली बदनामिया असा उल्लेख। अंजलिताईंनी आतापर्यंत अनेकांवर आरोप केले, त्यातील एक तरी आरोप सिद्ध झाला का? मुंडेंचा सवाल। पुराव्यांनिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली। मुंडेंनी मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया म्हणायला हवं। अंजली दमानी यांकडून टीकेला प्रत्युत्तर। धनंजय मुंडेंनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावलाय। मुंडेंनी पदाचा राजीनामा द्यावा, सारंगी महाजनांची मागणी। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज सोडत। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार। पश्चिम रेल्वेवर 9 फेब्रुवारी रोजी होणारा ब्लॉक रद्द। विरार ते वैतरणा आणि सफाळे ते केळवे दरम्यान घेण्यात येणार होता ब्लॉक। काही कारणास्तव ब्लॉक रद्द। लोकल वेळेवर थांबणार। पुण्यातील शिवाजीनगर डेक्कन भागात उद्या वीज पुरवठा बंद राहणार। मेट्रो आणि महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार। पुण्यातील बिबवेवाडी परिसरात 50हून अधिक वाहनांची तोडफोड। दहशत माजवण्यासाठी दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती। साखरेच्या दरात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ। उत्पादनात घट झाल्यानं किरकोळ आणि घाऊक बाजारात दरात वाढ। येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची शक्यता। मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार। SL-K पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागात पाणीपुरवठा बंद। नाशिकच्या विल्होळी गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण। आदिवासी पाड्यावर पाणी पुरवठा होत नसल्यानं महिलांची महामार्ग ओलांडत जीवघेणी कसरत। पुण्यात 3 नवीन GBS संशयितांची नोंद। जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू। 60 रुग्णांवर ICUत उपचार तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर। राज्यात आतापर्यंत 130 GBS रुग्णांचे निदान। मुंबई गारठली। तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअस पर्यंत खाली तर कुलाब्यात 19.5, सांताक्रूजमध्ये 17.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणखी 2 दिवस गारवा कायम राहण्याची शक्यता। सूत्र हाती घेताच ट्रम्प यांच्याकडून अमेरिका फर्स्ट धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू। बेकायदा स्थलांतरित भारतीयांना परत मायदेशात पाठवण्यास सुरुवात। जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले। टोमॅटो 5 रुपये तर वांगी 10 रुपये किलो। वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल।
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांच्या बाजारात 2 ते 2.5 कोटींची उलाढाल, बैल खरेदी विक्री व्यवहार कमी झालेत. धुळे जिल्ह्यात यात्रोत्सवाला सुरुवात, तमाशा कलाकारांना यामुळे चांगले दिवस. या काळात विविध गावात तमाशाचे फड मनोरंजन करतात. सध्या या मंडळांकडे बुकिंग करण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी. वाशिमच्या डभा येथे श्री नाथनंगे महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. भाविकांना 251 क्विंटल महाप्रसादाचं वाटप. या महाप्रसादाचा तब्बल 2 लाख भाविकांनी लाभ घेतला. 76 वर्षांपासून ही महाप्रसादाची परंपरा आज तागायत सुरू. पंढरपूरमध्ये माघे यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीपात्रात शेवाळाचं साम्राज्य. नदीपात्रात तळापर्यंत शेवाळ साठल्यानं पाण्याला दुर्गंधी. नदीपात्र स्वच्छ करून नदीत पाणी सोडण्याची भाविकांची मागणी. जळगाव पालिकेत जन्म मृत्यू विभागात QR कोड असलेले जन्माचे दाखले मिळवण्यासाठी रोज 200 अर्ज. तब्बल 3500 अर्ज पेंडिंग. मुदतीत दाखले मिळत नसल्यानं नागरिक हैराण. चंद्रपूरच्या नवरगाव उपवन क्षेत्रातील गडबोरीत बिबट्याची दहशत कायम. बिबट्याकडून मागील 3 ते 4 महिन्यात 40 ते 50 प्राण्यांचा फडशा. यवतमाळच्या वणीमधील साधनकरवाडी परिसरात घरफोडी. चोरट्यांकडून 14,80,000चा मुद्देमाल लंपास. वणी शहरात चोरट्यांची दहशत वाढत असल्यानं चोरट्यांचा शोधासाठी 3 पथकं गठीत. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल महसूल विभागाकडून वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी रस्ते बंद. रस्त्यावर दोन्ही बाजूनी खोदकाम. ठाण्याच्या मुरबाडमध्ये काळू नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध रेती उपशाकडे महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष. धाराशिवच्या तेरखेडात अवैध फटाका कारखान्यावर कारवाई केली जाणार. तेरखेडा स्फोट प्रकरणी अहवाल आल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. छत्रपती संभाजीनगरात 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलाचं कारमधून अज्ञातांकडून अपहरण. चैतन्य मुलांसोबत सोसायटीत खेळत असताना अपहरण. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये दामदुप्पट करण्याच्या आमिषानं बँक मॅनेजरची फसवणूक. मॅनेजरनं बँकेच्या विविध खात्यांमधून 5 कोटी काढल्याचा प्रकार. बँकेच्या मॅनेजरसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पालघरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. जिल्ह्यालगतच्या केंद्रशासित प्रदेशातील मद्य तस्करीवर कारवाई. 300 बॉक्स दारू जप्त. 31,53,000चा ऐवज ताब्यात. आरोपी मात्र फरार. धुळे जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आऊट. ढाबे लॉजेसची झाडाझडती. पोलिसांकडून 1.25 लाखांची दारू जप्त. पोलीस ॲक्शन मोडवर. यवतमाळमध्ये बसची दुचाकीला धडक. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, तर एसटी मधील 88 प्रवासी किरकोळ जखमी. अमरावतीच्या चिखलदऱ्यात भारतातील पहिला स्कायवॉक तयार करण्यात येणार. हरिकेन ते गोराघाट पॉइंट असा 500 मीटरचा स्कायवॉक असणार. बंद पडलेल्या स्कायवॉकच्या कामाला सुरुवात. नागपुरात उद्या भारत इंग्लंड क्रिकेट सामन्यांच्या तिकिटाची ब्लॅकमध्ये विक्री. 2 जणांना पोलिसांकडून अटक. 6 तिकीटं जप्त. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कढोलीमध्ये व्यापाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची नातेवाईकांची माहिती. राज्यात बहेलिया टोळीनं मागील 1.5 ते 2 महिन्यात 25हून अधिक वाघांची शिकार केली. त्यातून साधारण 7 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती उघड. बहुतांश शिकार राजुरा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदिया परिसरात. भंडाऱ्याच्या तुमसरमधील ड्राय क्लिनिंगच्या दुकानातून 5 कोटींची बेहिशोबी रक्कम पोलिसांकडून जप्त. गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई. मात्र दुकानात एवढी मोठी कॅश नेमकी कुठून आणि कशासाठी आली याचा तपास सुरू.